तुम्हाला पण हा गोड पदार्थ आवडतो का? आणि दिवाळीतले केलेले आपले सगळे पदार्थ संपले आहे, त्यामुळे गोड खावंसं वाटलं म्हणून मी बनवली मस्तपैकी बालुशाही. आणि बालुशाही करायला काही अवघड नाही हो. एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी प्रमाणामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही बालुशाही मस्तपैकी बनवून होते. त्यासाठी फक्त मैदा, 2-3 चमचे दही आणि सोडा आणि आपल्याकडे जे वनस्पती तूप आपल्या घरातलं दिवाळीमधलं राहिलेलंच असेल त्याच्यामधलं 2-3 चमचे टाकून द्यायचं आणि मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं. पीठ मळल्यानंतर एका साईडला तोपर्यंत आपण काय करायचं, पीठ मळून घ्यायचं, 5 मिनिटं ठेवायचं आणि एका साईडला ना पाक करून घ्यायचा. म्हणजे आपल्याला जितका लागतो तेवढ्याच प्रमाणात तर आपल्या बायकांना नक्की कळतं, कारण आपण आहोत सुगृहिणी. आणि मग काय करायचं, त्या मळलेल्या पिठाचे गोळे करायचे, छोटे छोटे गोळे केल्यानंतर त्याला मध्ये असा दाब द्यायचा, जसं आपण मेंदूवडे करतो काय तसं त्याप्रमाणे. आणि एकदम कडकडीत तापून घेतलेल्या तेलामध्ये एकदम बारीक गॅस करायचा आणि त्याच्यामध्ये हे सोडून द्यायचे. 15-20 मिनटामध्ये हे आपोआप तळून होतात. जास्त गॅसही लागत नाही, जास्त तेलही लागत नाही, कमी तेलामध्ये पण होऊन जातात. आणि मग काय, तळलेले बालुशाही मस्तपैकी पाकात सोडून द्यायची. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला टाटा, बाय बाय.